नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या 5 ते 6 महिन्यापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। नमो शेतकरीचा 8वा हप्ता आता थोडा उशिराने मिळणार आहे। सुरुवातीला अशी अपेक्षा होती की गुढीपाडवापूर्वीच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, कारण 16 मार्च 2026 रोजी राज्य शासनाने 1774 कोटी रुपयांचा निधीला मंजुरी दिली होती। त्यामुळे अनेक ठिकाणी बातम्यांमध्ये आणि कृषी विभागामार्फत हप्ता लवकर मिळेल अशी चर्चा सुरू होती। पण आता मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता 23 मार्च 2026 नंतरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 21वा हप्ता मिळालेला आहे तेच शेतकरी या योजनेला पात्र ठरणार आहेत। राज्यात सुमारे 90,41,000 शेतकऱ्यांना पीएम किसानचा 21वा हप्ता मिळालेला होता आणि त्याच शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जाणार आहे। एकूणच पाहिलं तर सुमारे 1808 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे। यामध्ये 16 मार्चला मंजुरी झालेली निधी आणि आधी उपलब्ध असलेली निधी यांचा समावेश आहे। कृषी मंत्र्यांनीही स्पष्ट केलं आहे की पुढील आठवड्यातील हप्त्याचं वितरण सुरू होईल। मित्रांनो, आता हप्ता उशिरा मिळण्यामागचं कारण म्हणजे सलग आलेल्या सुट्ट्या, गुढीपाडवा, रमजान आणि रविवार यामुळे प्रक्रिया थोडी पुढे ढकलण्यात आलेली आहे। मित्रांनो, शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून या हप्त्याची वाट पाहत आहेत। काही जणांना 8वा आणि 9वा हप्ता एकत्रित मिळेल अशी अपेक्षा होती, पण आता 8वा हप्ता उशिरा मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण दिसून येत आहे। म्हणून आता सर्वांची नजर 23 मार्च नंतर हप्ता वितरित होईल की नाही होणार यावरती टिकून आहे। म्हणून मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जशीही नमो शेतकरी योजनेची अपडेट येईल सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल। म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।